ठीक आहे. आपण आता युनिट टेस्ट 1 साठी SLM म्हणजे CM3 सब्जेक्टचं क्वेश्चन बँक सोडवते. तर आता पहिला क्वेश्चन आपण ऑलरेडी एकदा सोडवलेला होता. तो क्वेश्चन त्याच्या आधी सोडवत होतो. कॅल्क्युलेट मीन ऑफ फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स. डेली एक्सपेंडिचर अँड नंबर ऑफ स्टुडंट्स असं दिलेलं आहे आपल्याला. 2, 3, 4, 5, 6, 25, 15, 10, 5 and 5. ठीक आहे. असं दिलेलं आहे. सिंपल सम आहे आपलं XI आणि FI वालं. याला XI म्हणायचं आणि खालच्या रोला FI म्हणायचं. 2, 3, 4, 5, 6. FI 25, 15, 10, 5 and 5. समेशन ऑफ FI काढा. समेशन ऑफ FIचा आन्सर काढायचं. $60 आलं. त्याच्यानंतर FI अँड XI. FI आणि XIचं मल्टिप्लिकेशन 2 × 25, 50, 45, 40, 25, 30. समेशन ऑफ FI XI काढा. $190. म्हणून DI इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? XI मायनस X बार. मीन काढायला सांगितलं असेल नुसतं तर मीनचा फॉर्म्युला काय आला? समेशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI. समेशन ऑफ FI XI किती आहे? 190. समेशन ऑफ FI किती आहे? 60. 190 डिवायडेड बाय 60. 3.166 हे झालं तुमचं आन्सर. हे DI वगैरे काढायची गरज नाही जर वाटलं तुम्हाला, कारण त्यांनी पूर्ण दिलेलं नाही. मीन डिव्हिएशन फ्रॉम मीन सांगितलं नाही आहे, नुसतं मीन सांगितलं आहे. तर आपण एवढं जरी सोडवलं तरी चालतं. नुसतं मीन काढायचं असेल तर एवढंच करा. याच्या पुढचं जर तुम्हाला वाटलं तर करा. DI इज इक्वल टू XI मायनस X बार. DI इज इक्वल टू XI किती? इथं 2 मायनस 3.166, 3 मायनस 3.166, 4 मायनस 3.166, 5 मायनस 3.166, 6 मायनस 3.166. याचा आन्सर्स काढायचे. याचे जे आन्सर्स असतील त्याला पॉझिटिव्हमध्ये लिहायचं. त्याला म्हणायचं मॉड DI. त्याच्यानंतरचा कॉलम आपला FI इंटू मॉड DI. बरोबर. एवढा आन्सर्स काढा. 3 मायनस 2 मायनस 3.166 मायनस 1.166, 3 मायनस 3.166, 0. मायनस 0.166, 4 मायनस 3.16, 0.834, 5 मायनस 3.16, 1.834, 2.834. आता याच्यानंतर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन FI आणि मॉड DIचं मल्टिप्लिकेशन करा. 25 इंटू मायनस 1.166. आधी हे पॉझिटिव्ह करून टाका.
166, 0.166, 0.834, 1.834, 2.834. आता FI इंटू मॉड DI करा. 29.15, 2.49, 8.34, 9.17, 14.17. आता याच्या सगळ्यांची ॲडिशन करा. 29.15, 2.49, 8.34, 9.17, 14.17, 63.33. समिशन ऑफ FI इंटू मॉड DIचा आन्सर किती आला आपलं? 63.32. म्हणून लास्ट आन्सर मीन डेविएशन फ्रॉम मीन summation of FI into mod DI divided by summation of FI. 63.32 divided by summation of FI किती आले? 60. आन्सर काढायचं. जे आन्सर येईल ते तुमचं झालं फायनल आन्सर. $63.32 divided by 60, 1.055. आता हे झालं तुमचं आन्सर मीन डेविएशन फ्रॉम मीनचं. आता त्यांनी तुम्हाला पेपरमध्ये नुसतं मीन सांगितलं आहे, तर त्यामुळं तुम्ही नुसतं मीन जरी काढलं इथपर्यंत 190 डिवायडेड बाय 60, 3.166 तेवढं जरी काढलं तरी चालेल. कारण हे जर 2 मार्कला विचारलं तर हे 3.166 पर्यंतच करायचं, आणि जर समजा तुम्हाला 4 मार्कला विचारलं तर पूर्ण करावं लागेल. मीन डेविएशन फ्रॉम मीनपर्यंत तुम्हाला पूर्ण करावं लागेल. आपण ऑलरेडी हे सम घेतलेलं क्लासमध्ये. XI घ्यायचं, FI घ्यायचं, त्याच्यानंतर FI XI, समिशन ऑफ FI घ्यायचं, समिशन ऑफ FI XI, समिशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समिशन ऑफ FI. काय आन्सर असतं तुमचं मीनचं. त्याच्यानंतर DIचा फॉर्म्युला काय असतो? XI मायनस X बार. म्हणजे तुम्हाला अगोदर काय काढावं लागणार? X बार काढावं लागणार. मग X बार आपण ऑलरेडी काढला. समिशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समिशन ऑफ FI. म्हणजे मीन म्हणजेच काय असतं तुमचं? हे X बार असतं. यालाच आपण काय म्हणतो? X बार म्हणतो. X बार तुमचा आला 3.166. सगळं मायनस केलं, हे तुमचे आन्सर आले DIचे. त्याच्यानंतर मॉड DI केलं, सगळ्याला प्लसमध्ये केलं, आणि त्याच्यानंतर FI इंटू मॉड DIचं ॲडिशन काढली, आणि मग समिशन ऑफ FI इंटू मॉड DI डिवायडेड बाय समिशन ऑफ FI करून आपण काय केलं? मीन डेविएशन फ्रॉम मीन. परत एकदा सांगतोय, जर 2 मार्क्सला आलं तर फक्त मीनपर्यंतच करायचं. 3.166 हे तुम्हाला DI वगैरे काही करायची गरज नाही. इथंच संपलं. समिशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समिशन ऑफ FI. आणि जर समजा तुम्हाला 4 मार्क्सला विचारलं तर पूर्ण करावं लागेल. ठीक आहे, चालतंय. आता हा चौथा क्वेश्चन. हा क्वेश्चन घेऊ आपण आधी. काय विचारलंय? फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग डाटा. आता तुम्हाला डाटा दिलेला आहे. या डाटामधून आपल्याला समजतंय फ्रॉम द गिवन ऑब्झर्वेशन या ऑब्झर्वेशन्समध्ये, या डाटामध्ये सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठं दिसते तुम्हाला? या 30 नंबरवरती दिसते. इथं 30 जास्त फ्रिक्वेन्सी आहे. फ्रॉम द गिवन ऑब्झर्वेशन मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 30 इज ॲट किंवा इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 30 वेन XI इज इक्वल टू XI किती होता? 30 असताना 19. म्हणून मोड ऑफ गिवन ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 19. म्हणून तुमचं मोडचा आन्सर किती आला? तुमचं 19. सिम्पल आहे. सगळ्यात जास्त ऑब्झर्वेशन्स, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी जिथं असेल, इथं सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठे आहे? 30वरती आहे. 30 फ्रिक्वेन्सी असताना तुमची XIची व्हॅल्यू किती होती? 19. म्हणून तुमचं मोडचं आन्सर किती आलं? 19. समजलं? ठीक आहे.
आता याच्यानंतर हे मीडियन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारलं की द स्कोर ऑफ द क्रिकेट प्लेयर इन द टेस्ट सिरीज वॉज गिवन दिलेलं आहे, फाइंड सांगितले मीडियन. मीडियन काढण्यासाठी तुम्हाला हा जो डाटा दिलेला आहे तो असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावा लागतो. अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये लावूया, म्हणजे चढत्या क्रमाला. सगळ्यात पहिल्यांदा छोटा नंबर 0, नंतर परत 0, नंतर 3, त्याच्यानंतर 9, नंतर 11, नंतर 24, नंतर 44, नंतर 87. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर कोणता नंबर राहिला? 0 0 3 9 11 24 44 90 नंबर राहिला. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण लावून घेतलं. आता मीडियनचा फॉर्म्युला काय? याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. हिअर n इज इक्वल टू काय? 9. ऑड नंबर आहे. ऑड नंबर कोणते कोणते असतात? 1 3 5 7 9. ज्याला 2 ने भाग जात नाही, ज्याला 2 ने डिव्हिजन नाही आहे, ते नंबर तुमचे कोणते असतात? ऑड नंबर. तर 9 नंबर तुमचा काय झाला? ऑड नंबर आहे. मग ऑड नंबरचा मीडियनचा फॉर्म्युला काय असतो? म्हणून मीडियन इज इक्वल टू n + 1 डिवायडेड बाय 2 टर्म. हा तुमचा फॉर्म्युला आहे. n + 1 1th टर्म डिवायडेड बाय 2. मग n किती आपलं? 9 आहे. 9 + 1 डिवायडेड बाय 2, 10th डिवायडेड बाय 2, म्हणजे किती टर्म आली तुमची? 5th टर्म आली. मग 5th टर्म घ्यायची. 5th टर्म कुठून घ्यायची? कोणती घ्यायची 5th टर्म? आपण जे असेंडिंग ऑर्डरला लावले ना ते घ्यायचं. अगोदरचं क्वेश्चन जो असतं ते घ्यायचं नाही. आपण जे असेंडिंग ऑर्डरने लावले त्याच्यानुसार 5th टर्म कोणती आली ती घ्यायची. याच्यानुसार आपली 5th टर्म कोणती आली आहे? 1 2 3 4 5 11 आली आहे. एक मिनट. ठीक आहे, हे दिसत नव्हतं, हे लक्षात ठेवा. नीट बघा आपलं आधीचं. ठीक आहे, आपण इथं होतो. n + 1 डिवायडेड बाय 2 टर्म आपली 5th टर्म आली. मग 5th टर्म आपली कोणती आली? आता इथं कसं आहे, एक्झॅक्ट नंबर आला आहे. हा 5th एक्झॅक्ट आला आहे. जर समजा काहीतरी ऑड नंबर आला असतं, 5 पॉईंट समथिंग आला असतं, तर आपलं वेगळं आलं असतं. आता इथं 5th टर्म आपली कोणती मोजायची? 1 2 3 4 5. म्हणून मीडियन तुमचं आन्सर किती आलं? मीडियन इज इक्वल टू 11. समजलं? मीडियनचा आन्सर कळालं. सिम्पल फॉर्म्युला आहे. n + 1 डिवायडेड बाय 2 टर्म. n किती आहे तुमचे नंबर्स? 9 नंबर्स आहेत, म्हणून 9 + 1 डिवायडेड बाय 2 टर्म. 5th टर्म आली. 5th टर्म आपली कोणती आली? 11. आपण जे असेंडिंग ऑर्डरने लावली तीच घ्यायची. ठीक आहे, परत एकदा बघा. हे सिम्पल आपलं XIFI वालं होतं, याच्यानुसार आपण सोडवलं. त्याच्यानंतर मोडचं याच्यामध्ये कसं केलं तर आपण जे मॅक्झिमम ऑब्झर्वेशन होते, मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी होती, त्याचं ऑब्झर्वेशन्स घेतलं. त्याचं आन्सर काय आलं मग तुमचं? 19. म्हणजे जिथं जास्त नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे ते XI किती होता तुमचा? तो 19 होता. म्हणून तुमचा मोड किती आला? 19. आणि मीडियन कसं काढतात? n + 1. ऑड नंबर असेल तर वेगळा फॉर्म्युला आहे, इवन नंबर असेल तर वेगळा फॉर्म्युला आहे. आता इथं आपलं हे जे आलं आहे ते ऑड आलं आहे, त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ही 5th टर्म आली, म्हणून मीडियन तुमचं किती आलं आहे? 5th टर्म आपली 11 आली. ठीक आहे, आता त्याच्यानंतर डिटरमाइन द हार्मोनिक मीन ऑफ द फॉलोइंग डाटा. हार्मोनिक मीन सेम तसंच. आता हार्मोनिक मीन काढायची आपल्याला. आपण काय करतो? x1 इज इक्वल टू 2 लिहितो, x2 इज इक्वल टू 5 लिहितो, x3 इज इक्वल टू 7 आणि x4 इज इक्वल टू 9. मग हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला काय आहे? हार्मोनिक मीन इज इक्वल टू 1/h
इज इक्वल टू 1 अपॉन n इंटू 1 अपॉन x1 प्लस 1 अपॉन x2 प्लस 1 अपॉन x3 प्लस 1 अपॉन x4. व्हॅल्यू पुट करा. 1 अपॉन h असंच ठेवायचं. 1 अपॉन n किती इथं 4 नंबर आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 4 आहेत. 1 अपॉन x1, 1 अपॉन 2, 1 अपॉन x2 5, 1 अपॉन x3 7, 1 अपॉन x4 9. याचा आन्सर काढा. चेक करा ते काय ते आन्सर. .238 येतं आन्सर. याचा आन्सर काय येते 1 अपॉन h. या सगळ्याचं आन्सर काढलं तर काय ते 0.238. आता आपल्याला 0.238 आन्सर झालं का तर नाही. हे h आपण काय टाकणार इकडे घेणार आणि याला इकडे शिफ्ट करणार. म्हणून 1 अपॉन हा 0.238 राईट साईडवरनं लेफ्ट साईडला आला, इथं गेला कुठं गेला खाली गेला 0.238 आणि h कुठे गेला वरच्या साईडला. म्हणून hचा तुमचा फायनल आन्सर किती आलं 1 अपॉन 0.238 काढा. 1 अपॉन 0.238 4.20 4.201 असं तुमचं आन्सर आलं आहे. ठीक आहे. सिम्पल फॉर्म्युला आहे हा एका फॉर्म्युल्यावरती तुमचं सम आहे. 2 मार्क्स 4 मार्क्स 2 मार्क्सच सम आहे. तर 2 मार्क्सनुसार तुम्हाला असा फॉर्म्युला आहे 1 अपॉन n म्हणजे काय असतं किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत ते लिहायचं आणि x1 x2 x3 x4ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. या सगळ्यांची ॲडिशन केली, यांचं मल्टिप्लिकेशन केलं, याच्याबरोबर 1 अपॉन 4 बरोबर हे आन्सर आलं. 1 अपॉन h होतं, हा h इकडच्या साईडला टाकला आणि 0.238 कुठल्या साईडला टाकलं लेफ्ट साईडला टाकलं, डिवाईडमध्येच गेलं ते. म्हणून ह्याचं 1 अपॉन 0.238चं आन्सर काय आलं 4.201. ठीक आहे चालतं. चार सम्स सोडवलेत आपण. 4 सम्स बघून घ्या नीट. आता ते D5चं सम करायचं आहे, जागा नाही आहे, मी पुसतो परत एकदा लिहितो. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द D6 व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डाटा. याची तुम्हाला D6 व्हॅल्यू काढायची आहे. सेम जसं आपण आत्ता मिड एंड करताना केलं तर असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं होतं, तसंच याला पण तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावावं लागतं. मग चला पहिलं 11 अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर. चढत्या क्रमाने तुम्ही हे डाटा लावून घ्या, नंबर वाढत गेले पाहिजे. ठीक आहे. पहिला नंबर सगळ्यात छोटा कोणता आहे 11, नंतर 15, नंतर 21, नंतर 20, नंतर 21, नंतर 24, 19 पण आहे, 19, 15, 11, 15, 19, 20, 21, 24, 25, 28. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डरने आपण लावलं. आता आपल्याला D5 व्हॅल्यू काढायची. तर D5 व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, फॉर D6 व्हॅल्यू, D5 नाही, D6 व्हॅल्यू, D6 इज इक्वल टू 6 इंटू n प्लस 1th टर्म डिवायडेड बाय 2. हा तुमचा फॉर्म्युला आहे. हियर n इज इक्वल टू किती आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत 8. 1 2 3 4 5 7 8 आहेत. व्हॅल्यू पुट करा. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती त्याच्यामध्ये 8. मग 8 टाकून द्यायचं. यांच्या जागी किती टाकायचं 8. आणि हा D6चा फॉर्म्युला आहे, याच्यात काय आपलं डोकं लावायची गरज नाही. जसं तसा फॉर्म्युला म्हणून पाठ करायचा आणि व्हॅल्यू पुट करायचं. 6 n किती तुमचा 8 आहे,
प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग करा कॅल्क्युलेटरवरती. 8 + 1 9, 9 × 6 डिवायडेड बाय 2 27. 2 नाही, सॉरी इथं 2 नाही आहे, इथं काय आहे 10 आहे. 10 डिवायडेड बाय 10. 6 × 8 + 1 54. 54 आन्सर आले. 54 डिवायडेड बाय 10 D6. 54 डिवायडेड बाय 10 D6 इज इक्वल टू किती आलं 5.4. आता हे 5.4 नंतर काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे. आता बघा 5.4 म्हणजे काय करायचं, हे 5चं 5th ऑब्झर्वेशन म्हणून D6 इज इक्वल टू 5th ऑब्झर्वेशन. 5.4 मधला 5 घेतला, 5th ऑब्झर्वेशन म्हटलं त्याला, आणि प्लस हे 0.4 आहे ना, त्याला आपण काय करणार 0.4 म्हणणार, बरोबर. 0.4 मधनं त्याला ब्रॅकेटमध्ये काय करणार, 5th ऑब्झर्वेशनच्या पुढचा ऑब्झर्वेशन काय असतं 6th ऑब्झर्वेशन मायनस 5th ऑब्झर्वेशन, असा तुमचा हा फॉर्म्युला आहे. 5.4 आलं तर 5th ऑब्झर्वेशन मायनस 6th ऑब्झर्वेशन मायनस 5th ऑब्झर्वेशन. 5.4 समजा जर इथं तुमचं 6.4 आलं असतं तर आपण काय घेतलं असतं 6th ऑब्झर्वेशन प्लस 0.4, 6च्या पुढचं काय 7th मायनस 6th, बरोबर. म्हणजे एक घर काय करायचं पुढं जायचं. इथं 5.4 आलं, 5 आहे म्हणून इथं काय घेतलं 5th ऑब्झर्वेशन प्लस 0.4 आहे म्हणून इथं प्लस 0.4 घेतलं. 5च्या पुढं काय असतं 6 म्हणून 6 मायनस 5th, बरोबर. म्हणजे इथं जे येईल 5 आलं तर 5च्या पुढचा नंबर कोणता आहे 6, मग 6 मायनस 5 करायचं. समजा इथं 7 आलं असतं तर 8 मायनस 7 केलं असतं. समजा इथं 3 आलं असतं तर 4 मायनस 3 केलं असतं. म्हणजे एक घर पुढचा नंबर मायनस तो नंबर. आता इथं 5 आले म्हणून काय केलं 6 मायनस 5th ऑब्झर्वेशन. तर आता व्हॅल्यू पुट करायचं. 5th ऑब्झर्वेशन कोणतं घ्यायचं, आपण जे असेंडिंग ऑर्डरने लावलंय ते घ्यायचं. अगोदर त्यांचा जो क्वेश्चन होता तो घ्यायचा नाही, आपण जो असेंडिंग ऑर्डर लावलाय तो घ्यायचा. मग असेंडिंग ऑर्डरचा नंबर काय आहे 5वा, 1 2 3 4 5. 21 प्लस 0.4 6th ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6. 6th ऑब्झर्वेशन काय 24 मायनस 5th ऑब्झर्वेशन काय 21. याचा आन्सर काढा. हे झालं तुमचं D6चा आन्सर फायनल. 21 प्लस 0.4 ब्रॅकेट 24 मायनस 21 22.2. ठीक आहे, हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ डिस्ट्रीब्यूशन कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस इज 0.64. म्हणजे स्क्यूनेस कोएफिशिएंट तुम्हाला दिलेलं आहे 0.64. स्टँडर्ड डिव्हिएशन 13 दिलेलं आहे आणि मीन तुम्हाला दिलेलं आहे 59.2. काय फाइंड करायला सांगितलं आहे मोड अँड मीडियन. ठीक आहे, जे दिलेलं आहे ते लिहितो आधी. कार्ल पियर्सन स्क्यूनेस फॅक्टर इज इक्वल टू 0.64. लिहायची पद्धत अशी आहे, स्क्यूनेस फॅक्टरचं एस, कार्ल पियर्सनचं KP. ठीक आहे, 0.64 दिलं आहे. स्टँडर्ड डिव्हिएशनला आपण काय म्हणतो सिग्मा 13 आणि मीन म्हणजे काय असतं किंवा म्यू लिहा किंवा मीन लिहा, तुमची मर्जी. मीन इज इक्वल टू किती दिलं आहे 59.2 असं दिलं आहे. फाइंड काय करायचं आपल्याला मोड अँड मीडियन. तर कार्ल पियर्सन स्क्यूनेस फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन. हा तुमचा पहिला फॉर्म्युला, मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन. मग व्हॅल्यू पुट करा. कार्ल पियर्सन स्क्यूनेस फॅक्टर किती दिलं आहे 0.64. मीन तुम्हाला दिलेलं आहे 59.2. मोड आपल्याला फाइंड करायचं याच्यावरनं आणि स्टँडर्ड डिव्हिएशन किती दिलेलं आहे तुम्हाला 13. व्हॅल्यू कॅल्सीवरती टाका, इकडचं तिकडं करा, काय असेल ते मोडचं तुम्हाला आन्सर भेटेल. कॅल्सीमध्ये तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. एक्सची मेथड
आपल्या क्लासमध्ये शिकून झालेली आहे. ते एक्सची मेथडने करा किंवा नॉर्मल मेथडने करा, कसं पण करा, तुमच्या मेथडने करा. 0.64 × 13 याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि 59मधनं हे आलेलं आन्सर मायनस केलं. 59.2 मायनस आन्सर 50.88 आन्सर आलं आहे. ठीक आहे, मोडचं आपलं आन्सर आलं 50.88, एक आन्सर भेटलं. आता मीडियन काढायचं आहे, तर मग मोडचा फॉर्म्युला असतो आपला, मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. हा तुमचा फॉर्म्युला आहे दुसरा, मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. आता व्हॅल्यू पुट करा. मोडचं आपलं आन्सर किती आलं 50.88. 3 मीडियन आपल्याला फाइंड करायचं आहे, तसंच ठेवा. -2 × मीन आपल्याला किती दिलेलं त्यांनी 59.2. सगळं भेटलं, फक्त याच्यामध्ये काही नाही आहे, मीडियन नाही आहे, तसंच ठेवा. मीडियन इकडे इक्वल टू आहे, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून याला इकडे घ्या. 50.88 प्लस 2 × काय असेल ते 2 × 59.2 इज इक्वल टू 3 मीडियन. जे पॉईंट करायचे त्याला तिथंच ठेवलं. आता याच्या पुढचं कॅल्सीवरती करा. 169.28 आणि यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. हा 3 इकडे आल्यावर काय आलं डिवाइड. मीडियनचा तुमचा आन्सर आलं फायनल. मीडियन इज इक्वल टू 56.42. एक मिनिट चेक करा परत. .42 पुस्तकांमध्ये आन्सर्स खूप चुकीचे दिलेले आहेत, त्यामुळं पुस्तकात एवढं हे करू नका. 56.42 पुस्तकामध्ये आन्सर चुकीचं आहे याचं. 56.42 हे तुमचं झालं फायनल आन्सर. 2 फॉर्म्युले याच्यामध्ये, हा एक फॉर्म्युला स्क्यूनेस फॅक्टरचा आणि हा याचा मोड मीडियन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युले पाठ करा, बाकी सम सोपं आहे. ठीक आहे, आपल्याला स्क्यूनेस फॅक्टर दिलता, स्क्यूनेस फॅक्टरचा फॉर्म्युला घेतला, मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू आहेत, फक्त मोड नाही आहे. याच्यावरून आपण मोडचं आन्सर काढलं आणि मोडचं आन्सर आल्यानंतर मोडचाच फॉर्म्युला घेतला. मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. मोडची व्हॅल्यू टाकली, मीडियन आपल्याला काढायचं आहे आणि मीन आपल्याला दिलेलं होतं. व्हॅल्यू पुट केला, इकडचं तिकडं केलं आणि मीडियनचा आन्सर आपल्याला भेटला. ठीक आहे, चालतंय, ओके. हे सगळे तुमचे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन झालेत. आता आपण 4-4 मार्क्सचे क्वेश्चन सोडू. 2 मार्क्ससाठी एवढंच करा, याच्यापेक्षा जास्त करायची काही गरज नाही, एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे.